हिवाळ्याचा महिना सुरू आहे आणि सर्वत्रच थंडी आहे, परंतु सगळीकडची थंडी तर आपण बघायला गेलो तर शक्यतो मुंबईमध्ये ही थंडी मुंबईमधली पाहिली आणि आता उत्तर प्रदेशात आम्ही आहोत अयोध्येत रामाच्या जन्मभूमीत, तर तिथली थंडीचा कडाका हा वेगळाच आहे। आणि या थंडीच्या कडाक्यात आपण बघू शकता की दूध जे आहे ते गरम केलं जात आहे, त्याच्यावर बदाम टाकून, तसंच हळदीचं दूधही बनवलं जात आहे आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद याला मिळतोय। सतत हे पिण्यासाठी लोकांची गर्दी आहे आणि इथे स्पेशल असे मातीचे कप बनवले जातात की जे कप एकदा त्याच्यात आपण दूध प्यायलो गरम केलेलं की ते कप यूज अँड थ्रो, वन टाइम यूज असे, त्यानंतर ते फेकून दिले जातात। म्हणजे हे किती हायजेनिक आहे आपण पाहू शकतो। आणि अशा प्रकारे इथे या दुधाची क्रेज पाहायला मिळते आहे।